नमस्कार. मी कलाकार दित्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. जर का तुम्ही नवीन असाल आणि प्रथमच आपल्या चॅनलवरती आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओज आणि ऑफरच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यासोबतच तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओज खूप आवडत असतील तर आमचा सुपर थँक्स या बटनाला क्लिक करा आणि तुमचा थँक्यू माझ्यापर्यंत पोहोचवा. चला तर मग सुरू करूया आपल्या फ्री कोर्ससाठी. आणि आता आपण चंद्राचे कानातले कसे बनवायचे हे शिकणार आहोत. मी इथे तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीने इयरिंग्स कसे बनवायचे हे दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, हे ब्रायडल कलेक्शनसाठी खूप जास्त मागणी आहे ह्याची. झुमका कानातल्यांची नेकलेस सोबत खूप सुंदर जातात हे कानातले. तुम्ही बघू शकताय, हे आपल्याला रेग्युलर वेअरसाठी वगैरे सुद्धा खूप छान दिसतात. तुम्ही कोणत्याही प्रकारे ते यूज करू शकताय, असेही घालू शकताय आणि असेही घालू शकताय. हे कानातले सुद्धा, हे जर का तुम्ही असं नऊवारी साडी किंवा लग्न तुमचं असेल किंवा असं एकदम छान फंक्शनला तुम्ही घालणार असाल तर हे हेवी लुकसाठी खूप छान जातात कानातले. तुम्ही ते बघू शकताय. आणि हे अशा दोन प्रकारे मी तुम्हाला आता चंद्राचे इयरिंग्स बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण पाहूया चंद्राचे कानातले कसे बनवायचे. चंद्राचे कानातले बनवण्यासाठी, चंद्रा नेकलेससाठी लागणारे जे कानातले आहेत ते बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे झुमके घेतलेले आहेत, चंद्र घेतलेले आहेत. मी इथे 4 चंद्र ह्याच्यासाठी घेतलेत कारण का मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीने चंद्राचे कानातले कसे बनवायचे हे शिकवणार आहे. आणि इथे मी फुलं घेतलेली आहेत आपली मोत्यांची, त्याचे मी तार कट करून घेतलेली आहे कारण का आपण जी तार सोडतो ती तार ह्या कानातल्यांसाठी कमी पडते. सो आपल्याला ह्याला तार अटॅच करावी लागते एक्स्ट्रा. सो मी तार कट करून ही फुलं घेतलेली आहेत आणि छोट्या साईजचे, स्मॉल साईजचे स्टड घेतलेले आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया चंद्राचे इयरिंग्स कसे बनवायचे. मी इथे 2 राऊंड तार घेतले. त्यांना सर्वप्रथम आपण फुलाला अटॅच करून घेऊया व्यवस्थित. अटॅच करून झाल्यानंतर उरलेली जी वरची तार आहे, टोक आहे, ते कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला पहिला चंद्र अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकताय, व्यवस्थित असा चंद्र फ्रंट साईडला अटॅच झाला पाहिजे, अशा ह्या बाजूला. म्हणजे आपला ही इयरिंग्स अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे व्यवस्थित असं त्याला अटॅच करून घ्या. हे तुम्हाला सर्व तुमच्या प्रॅक्टिसवरूनच समजणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, तुमच्या हाताखालून गोष्टी जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते थोडंसं डिफिकल्ट वाटेल. पण मला आता ह्याची सवय झालेली असल्यामुळे मी हे पटकन व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे चंद्र पॅक करून झाल्यानंतर आपल्याला फुलाच्या इथे स्टड लावायचा आहे. तुम्ही इथे बघा, मी व्यवस्थित सगळ्या मोत्यांना पकडून फुल अटॅच करते, स्टड अटॅच करते. अशा प्रकारे हा पूर्ण चारही बाजूंनी स्टड अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय. मी पुन्हा एकदा तुम्हाला हा सेम इयरिंग करून दाखवते, कानातलं करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजलं नसेल तर समजेल. जर का माझं व्हिडिओ बनवण्याची मेथड जर का फास्ट होत असेल तर तुम्हाला ते समजायला थोडं डिफिकल्ट जाईल, त्यामुळे मी हे 2 वेळा करून दाखवते. व्यवस्थित असं सेंटरला घेऊन तार फुलाला अटॅच करून घ्यायचा आहे चंद्र. आणि चंद्र अटॅच करून झाल्यानंतर आपला जो स्मॉल साईजचा स्टड आहे तो आपण इथे ठेवून व्यवस्थित चारही बाजूंनी स्टडला पकडून आणि मोतीच्या गळ्यामधून तार काढून हे अटॅच करून घेतलं. अगदी सोपं आहे इयरिंग बनवणं. तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे आपली ही एक जोडी कानातले बनवून रेडी झालेले आहेत. यासाठी तुम्हाला तुमचे जर काही फुलं रेडी असतील बनवून
तर तुमचं नेकलेस ज्वेलरी हे फटाफट बनते. त्यामुळे जर का तुम्हाला कधी ऑर्डर नसेल किंवा तुमच्याकडे वेळ आहे, एक्स्ट्राचा वेळ असेल, तर त्या टायमामध्ये ही फुलं बनवून ठेवायची आणि व्यवस्थित पिशवीमध्ये सील पॅक करून ठेवल्यानंतर या फुलांना काही होत नाही. 6-6 महिने यांना काही होत नाही. व्यवस्थित जर का पॅकिंग असेल तर तुम्हाला जसं टाइम मिळेल तसं तुम्ही ही फुलं बनवून ठेवू शकता. त्यामुळे तुमची कामं सोपी होतात. अशा प्रकारे आपली ही एक जोडी कानातले बनवून रेडी झालेले आहेत. आता तुम्हाला थोडे हेवी ब्रायडल लुकचे इयरिंग्स कसे बनवायचे मी ते अगदी सोप्या पद्धतीने पण खूप छान, खूप सुंदर ते भरीव असे कानातले दिसतात. मी ते 3 राऊंडची तार कट करते कारण का मला एक जोडी कानातले बनवायचे आहेत. जर का तुम्हाला तीन राऊंड तार मॅनेज होत नसेल तर तुम्ही 1.5 राऊंड तार कट करा किंवा 1 राऊंड तार कट करा. मी इथे 3 राऊंडची तार कट केलेली आहे. सेम मी इथे फुलाला अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे चंद्राला पॅक करून घ्यायचा आहे. या अशा प्रकारे चंद्राला आपण फ्लावर अटॅच करून घेतला. आता फ्लावर अटॅच करून झाल्यानंतर इथे खालच्या साईडला आपल्याला झुमका अटॅच करायचा आहे. झुमका तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही सिलेक्ट करा. मला इथे हा मोत्याचा झुमका आवडतो किंवा तुम्हाला जर का फक्त गोल्डन झुमका हवा असेल तर तुम्ही असेही झुमके यूज करू शकता किंवा तुम्हाला एवढा भरीव लुक नको असेल तर म्हणजे तुमच्या फॅमिली फंक्शनसाठी वगैरे तुम्हाला हे इयरिंग्स बनवायचे असतील तर तुम्ही इथे छोटे झुमकेही अटॅच करू शकता. मला इथे मोठे झुमके आवडतात. मोत्याचे असल्यामुळे ते खूप छान दिसतात आणि ब्रायडल कलेक्शनसाठी हे खूप जास्त जातात. तर मग मी असा मोठा झुमका अटॅच करते. तुम्ही बघू शकता मी फक्त तारेमध्ये झुमका ओवलाय आणि वरच्या साईडनी एका मणीला असं पकडले आणि हा झुमका आपला आता अटॅच झालेला आहे. आणि नंतर शेवटी आपल्याला इथे हा स्टड ठेवून व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचं आहे. इथे कोणताही गम वगैरे मी यूज करत नाहीये कारण का गम तुम्ही जेव्हा लावता ना कालांतराने तो गम कडक होतो, जास्त कडक होतो आणि जास्त दिवस ठेवल्यावरती पण तो गम थोडा खराब होतो किंवा इथे आपला घाम वगैरे लागतो. कानाच्या मागे येणारा जो घाम असतो तो लागल्यामुळे पण थोड्या दिवसांनी तो गम खराब होतो आणि तुमचं कानातलं तुटतं. त्यामुळे इथे कुठेही मी गमचा यूज न करता सर्व ज्वेलरी बनवत आहे. व्यवस्थित तारेने पॅक केल्यावरती त्यांची लाईफ खूप जास्त राहते. सो अशा प्रकारे आपली हे ब्रायडल कलेक्शन इयरिंग बनवून रेडी झालेले आहे. सेम मी अजून एक जोडी बनवते म्हणजे तुम्हाला समजेल की व्यवस्थित कसं मेथड कशी फॉलो करायची आहे ती. मी ते स्टार्ट टू एंड तुम्हाला करून दाखवते. व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि नवनवीन अपडेटसाठी रेडी राहा. जर का तुम्हाला माझी ही ज्वेलरी आवडतीये, तुम्हाला व्यवस्थित समजते तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मला खूप आवडतात तुमच्या कमेंट. आपल्या पहिल्या व्हिडिओला खूप सुंदर सुंदर अशा कमेंट्स आल्या. खूप महिलांनी मला कॉल करून थँक्यू म्हणालेत. त्या सर्व महिलांचे मी आभार व्यक्त करते कारण का तुम्ही मला खूप छान प्रकारे असं प्रोत्साहन देता व्हिडिओ बनवण्यासाठी. मला सुद्धा खूप आवडतं की तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओ बनवून शिकवावं. खूप महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. त्यांनी मला फोटोज पाठवले त्यांच्या ज्वेलरीचे. त्या खूप जास्त खुश आहेत आपल्या ह्या ज्वेलरी शिकून. तुम्ही सुद्धा तुमचे एक्सपिरियन्स माझ्यापर्यंत शेअर करू शकता. मी ते माझ्या इन्स्टा पेजवरती नक्की ठेवेन. मला खूप आवडतं तुम्ही जेव्हा कमेंट करता आणि मला प्रोत्साहन मिळतो की अजून नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी. सो माझ्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपली ही ज्वेलरी कशी वाटते. आणि तुम्ही जर का ही घरी माझ्याकडून शिकून तुम्ही जर का तुमच्या घरी ही बनवून बघितली असेल तर त्याचे फोटोसुद्धा आम्हाला शेअर करा.
जेणेकरून मी ते माझ्या इन्स्टाच्या पेजला ठेवेन, इन्स्टाच्या स्टोरीला ठेवेन. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकताय की आपले 2 वेगवेगळ्या पद्धतीने इयरिंग्स बनवून रेडी आहेत. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ते बनवा आणि वेअर करू शकता. या 2 जोडींमधले तुम्हाला कोणते कानातले आवडले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर